हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा व्हिडिओ कशाविषयी होणार आहे ते मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते. आता बऱ्याचदा काय होतं, नवीन ताई असतील की त्यांना साडी नऊवारी साडी शिवायची आहे आणि सपोज त्यांना नऊवारी साडी शिवायची आहे, छोटी मापाची असो किंवा मोठी मापाची असो, तर मापं कशी घ्यायची ते समजत नाही. तर ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मापं कशा कशा पद्धतीने आणि कोणती कोणती मापं घ्यायची आहेत. तर 10 वर्षाच्या मुलीची नऊवारी साडी मी शिवणार आहे आणि त्या साडीचं माप आपण कसं घेणार आहोत तर ते सुद्धा सांगणार आहे आणि ब्लाऊजचं माप कसं घेणार आहोत तर ते सुद्धा सांगणार आहे. तर हे व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजतील. आणि तुम्हाला जर साडी शिवायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मापानुसार अजिबात कसलाच प्रॉब्लेम येणार नाही आणि मापं तुम्हाला सविस्तर व्यवस्थित घेता येतील आणि व्यवस्थित तुम्हाला मापं टाकून तुमची साडी कटिंग आणि स्टिचिंग सुद्धा करता येईल. तर चला आता वेळ न घालवता मी साडी माप कसे घ्यायचे ते साडी. तर इथं पहा, आता आपल्याला मापं घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी मुलीला उभं केलेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यावरती ना फक्त 4 ते 5च मापं घेतले ना तरीसुद्धा आपली साडी पूर्ण त्याच मापावरती रेडी होते. आणि ही मुलगी आहे, माझीच मुलगी आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. आज नाही 10 वर्षाची मुलीचं आपल्याला पूर्ण साडी रेडी करायची आहे, जेणेकरून उंचीलाही खूप जास्त पण नाही आणि कमी पण नाही, बरोबर. इथं पाहू शकता तुम्ही. आता आपण पूर्ण उंची कमरेपासून तर पायापर्यंत बॉटमपर्यंत आपल्याला ती घ्यायची आहे. तर इथं मी पूर्ण उंची घेतलेली आहे 30 इंच. आता मी कंबर बघते, तर कंबर मी घेतलेली आहे मापानुसार आपण कंबरसुद्धा घेऊ शकतो. तर इथं मी कंबर पण लिहून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला नंतर मापं पण सांगणार आहे. आणि आता कमरेपासून ते गुडघ्यापर्यंतची उंची घ्यायची आहे. तर इथं मी कमरेपासून ते गुडघ्यापर्यंतची उंची पण घेतलेली आहे. आता आपल्याला बॉटम घ्यायचं आहे. बॉटम तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे घेऊ शकता, जसं कस्टमरची इच्छा असते तशी. तर शक्यतो छोट्या मुलींना बॉटम कमीच घ्यायचा, जेणेकरून काय होतं, साडी पायाच्या खाली जास्त जाणार नाही अशा पद्धतीने. किंवा नंतर बॉटमला आपण थोड्याशा मार्जिन सोडलं तर ते नंतर आपल्याला बॉटम वाढवता पण येतो. आता हे अजून एक माप असतं ते म्हणजे सीट घेर. तर आता इथं फक्त आपल्याला सीट घेर घ्यायचा आहे आणि मग झाले आपले माप पूर्ण होतील. आणि इथं सीट पण घेर घेतलेला आहे. सीट घेर आहे 25, कंबर आहे 20 आणि हे आहे बॉटम आहे 5.5 इंच आणि कमरेपासून तर गुडघ्यापर्यंतची उंची आहे 16 इंच. बस एवढेच माप आहेत आपले. कोणते तर आपल्याला कंबर, पूर्ण कमरेचा घेर, सीटचा घेर आणि पूर्ण कमरेपासून तर बॉटमपर्यंत उंची आणि कमरेपासून तर गुडघ्यापर्यंतची उंची आणि बॉटम एवढेच मापं असतात. 5 मापं घ्यायचे असतात आपल्याला, मग आपली पूर्ण साडी रेडी होते. आता मी इथं ब्लाऊजचं पण माप घेत होते, कारण मला ब्लाऊजसुद्धा स्टिच करायचं आहे आणि ब्लाऊजचं सुद्धा माप मी घेऊन ठेवणार आहे. तर इथं ब्लाऊजचं मापामध्ये आपल्याला फक्त काय घ्यायचं आहे, छाती, कंबर, ब्लाऊजची शोल्डरपासून तर कमरेपर्यंत उंची आणि उंची कायम पाठीमागूनच ब्लाऊजची आपण कधी पण उंची मोजायची असते, जेणेकरून बरोबर आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो. आणि तर पहा, मग मी तेवढे माप तर घेतले, छाती, कंबर आणि शोल्डरपासून तर कमरेपर्यंतची ब्लाऊजची उंची. आणि दंडघेर घेतलं आहे, भाई घेतली आहे 6, कारण फुगाभाई लॉंगमध्ये करायची आहे आणि 6 इंच दंडघेर झालेला आहे. आता परत मोजून एकदा पाहते आणि अशा पद्धतीने माझे पुढच्या ब्लाऊजचे सुद्धा पुढच्या गळ्याचं माप घेतलेलं आहे 4 इंच. जास्त गळ्यात घ्यायचं नाही, कारण जर हे मुलगी हेल्दी असेल तरच तुम्ही माप थोडं वाढवू शकता किंवा अन्यथा नाही वाढवलं तरी चालेल. मागचं घेतलेलं आहे 7 इंच गळारुंदी, गळ्याची उंची आणि गळारुंदी आपण ब्लाऊजच्या मापानुसार टाकणार आहोत. सो अशा प्रकारे घ्यायचे असतात मापे ब्लाऊजचे. आणि मेन म्हणजे आपला मुद्दा होता फक्त साडीचे माप कसे घ्यायचे हे शिकण्याचा, पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं की ब्लाऊजचे माप पण कसे घ्यायचे.
जेणेकरून कसं साडी जर शिवली तर आपल्याला ब्लाऊज पण टिच करावे लागतो. आणि बऱ्याच मैत्रिणी नवीन असतात की साडीचं माप कसं घ्यायचं, ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं विचारत असतात. सो आजच्या व्हिडिओमध्ये ते डाऊट तुमचा क्लिअर केला आणि तुम्हाला पण समजलं असेल की साडी शिवण्यासाठी कोणकोणती मापे लागतात आणि आपल्याला ब्लाऊज शिवण्यासाठी कोणकोणती मापे लागतात. तर चला, तर मग पुढचा व्हिडिओ आपण साडीचा कटिंगचा असणार आहे. त्या पुढचा व्हिडिओ साडीचा स्टिचिंगचा असणार आहे आणि ब्लाऊजचा सुद्धा लवकरच तुम्हाला मिळेल. जेणेकरून तुम्हाला पण साडी आणि ब्लाऊज कोणाचं शिवून द्यायचं असेल किंवा स्वतःचं किंवा आपल्या मुलीचं कोणाचंही शिवायचं असेल तर आपण स्वतः ते सहजपणे स्टिच करू शकतो, कटिंग करू शकतो. जेणेकरून काय होतं, आपला वेळही कमी वाचतो आणि जेव्हा कधी आपल्याला त्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात तेव्हा त्या होतात. सो अशा पद्धतीने मग मी तुम्हाला साडीचे माप कसे घ्यायचे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि काही तुमच्या शंका असतील तर नक्की विचारा. त्याच्यावर सुद्धा